नमस्कार. सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगाव मतदारसंघात सुमारे 65% मतदान, कोणताही अनुचित प्रकार नाही. सातारा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मंगळवारी शांततेत सुमारे 65% मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत 34% मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. कोरेगाव शहरातील मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे 35 ते 40 मतदान केंद्रावर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्या असल्याने तेथील मतदान सुरूच होते. साधारणतः 7:30 वाजता संपूर्ण मतदानाची प्रक्रिया संपली. एकूण 65% मतदान झाले. दरम्यान मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकूण 355 केंद्रांवर एकाच वेळी सकाळी 7 वाजता मतदानास प्रारंभ झाला. पहिल्या 2 तासातच सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाचा वेग फारसा नव्हता. सरासरी 60% मतदान झाले होते. 11 वाजेपर्यंत मतदानाचा आकडा 20% वर गेला. दुपारच्या सुमारास काही अंशी मरगळ होती. 1 वाजेपर्यंत 34% मतदानाचा वेग वाढला होता. 3 वाजता तो 46% वरती गेला. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदारांची मतदान केंद्रात गर्दी झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.27% मतदान झाले. शेवटच्या एका तासात मतदान केंद्राबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे 30 ते 35 मतदान केंद्रांवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्या असल्याने तेथील मतदान सुरूच होते. साधारणतः 7:30 वाजता संपूर्ण मतदानाची प्रक्रिया संपली. शेवटच्या तासाभरात 60% मतदान झाले. एकूण मतदान 65% एवढे झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्नी वैशालीताई शिंदे, मुलगा तेजस शिंदे, साहिल व स्नुषा यांनी लासूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानाला निघण्यापूर्वी त्यांनी देवदर्शन घेतले. पत्नी वैशालीताई यांनी औक्षण केले.